नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्रकरण 11 बदलता भारत भाग 1 यातील आपण दुसरे तासिका घेत आहोत. भाग 2 आपण मागच्या तासिकेला भारत बदलत आहे म्हणजे देश बदलत आहे आणि म्हणून बदललेला देश ओळखण्याचे निकष कोणते ते बघितले होते. जसं की ग्रामीण भागात झालेला विकासात्मक बदल असेल, रस्त्यांमध्ये झालेली सुधारणा, वाहतूक व्यवस्थेमध्ये झालेली सुधारणा, शहरांच्या व्यवस्थापनामध्ये झालेल्या सुधारणा, संपर्क यंत्रणेतील सुधारणा किंवा संरक्षणाच्या आधुनिकरणाला दिलं जात असलेलं प्राधान्य किंवा संरक्षण व्यवस्था सतत सज्ज असणे, नागरिकांना त्यांच्या अधिकारांचा वापर करता येतो का ते बघणं किंवा अधिकारांची पूर्तता करता येते का ते बघणं. त्यानंतर आजच्या तासिकेला आपण ग्रामीण भागाच्या विकासाच्या योजना बघणार आहोत. या ग्रामीण भागाच्या विकासाच्या योजना या मुद्द्यावरती सविस्तर उत्तर लिहा 5 गुणांसाठी जो प्रश्न आहे तो प्रश्न आपण बघूया. भारतात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कोणत्या योजना राबवल्या गेल्या? त्या योजनांची माहिती, सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. जागतिकीकरणाची प्रक्रिया जगभर सुरू झाल्यानंतर 1990 पासून भारताने वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये केलेली प्रगती ही या पाठाची मध्यवर्ती कल्पना आहे आणि म्हणून 1990 नंतर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये झालेल्या सुधारणा, तंत्रज्ञानाची प्रगती याची माहिती आपण या प्रकरणामध्ये घेणार आहोत. आता जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष होऊ नये. शहरं आणि ग्रामीण भाग यामध्ये विकासाचा असमतोल निर्माण होऊ नये म्हणून ग्रामीण विकासाच्या अनेक योजना सुरू करण्यात आलेल्या. वाढत्या लोकसंख्येसाठी रोजगार निर्माण करणे हे सरकारचं पुढचं एक मोठं आव्हान आहे आणि म्हणून सरकारने यासाठीच्या ज्या काही उपाययोजना केलेल्या आहेत त्या उपाययोजनांची माहिती आपण थोडक्यात बघणार आहोत. त्यातली पहिली योजना आहे प्रधानमंत्री रोजगार योजना. आता या योजनेअंतर्गत सुशिक्षित तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने 2 ऑक्टोबर 1993 रोजी प्रधानमंत्री रोजगार योजना आणि रोजगार हमी योजना सुरू केलेल्या आहे. प्रधानमंत्री रोजगार योजनेमध्ये शहरी आणि ग्रामीण तरुणांना रोजगार आणि उद्योगाच्या संधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. तर रोजगार हमी योजनेमध्ये कृषी क्षेत्रातील दारिद्र्य रेषेखालील प्रत्येक गरजू कुटुंबातील 2 तरुणांना 100 दिवस रोजगार उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट या योजनेअंतर्गत ठेवण्यात आलेलं आहे. डिसेंबर 2001 मध्ये ही योजना ग्रामीण योजनेमध्ये विलीन करण्यात आली. त्यानंतर पुढची जी योजना आहे किसान क्रेडिट कार्ड योजना. हे किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत म्हणजे 1998 मध्ये ही योजना सुरू झालेली आहे की शेतकऱ्यांना अडीअडचणीच्या वेळी आधार मिळावा ह्या उद्देशाने ही योजना सुरू केली गेलेली. इतकंच नाही तर शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक वस्तू विकत घेण्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध व्हावं, ते मिळावं, हाही उद्देश ही योजना सुरू करण्यामागे होता. कालांतराने म्हणजे नंतरच्या काळात किसान क्रेडिट कार्ड धारक शेतकऱ्यांसाठी अपघात विमा सुविधा देण्यात आलेली. या योजनेअंतर्गत कृषी क्षेत्राचा विचार केला गेलेला आहे आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली. त्यानंतर सुवर्ण जयंती ग्रामीण स्वयंरोजगार योजना. आता ही सुवर्ण जयंती ग्रामीण स्वयंरोजगार योजना 1999 मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेमध्ये स्वयंरोजगारासाठी ग्रामीण युवकांकरिता प्रशिक्षणाचा कार्यक्रम समाविष्ट केला गेलेला आहे. मग कोणकोणत्या योजना एकत्र करून ही योजना तयार करण्यात आलेली आहेत सुवर्ण जयंती योजना? तर त्याच्यामध्ये जे कार्यक्रम
आखण्यात आलेले आहेत ते कार्यक्रम आपण बघूया की एकात्मिक ग्रामीण विकास योजना, त्यानंतर स्वयंरोजगारासाठी ग्रामीण युवकांचा प्रशिक्षण कार्यक्रम, ग्रामीण महिला आणि बाल विकास कार्यक्रम, म्हणजे ग्रामीण भागातील महिला किंवा लहान मुलं यांच्या विकासासाठीचे कार्यक्रम ह्या योजनेअंतर्गत हाती घेण्यात आलेले आहेत. त्यानंतर ग्रामीण कारागिरांना आधुनिक अवजारांचे वाटप या योजनेअंतर्गत केले जाते. गंगा कल्याण योजना या अंतर्गत 10 लाख विहिरी खोदण्याची योजना किंवा नियोजन या योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आलेले. म्हणजे अशा विविध योजना या सुवर्ण जयंती योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या की जेणेकरून शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी पुरवठ्याची सोय होईल किंवा ग्रामीण भागातील महिला किंवा मुलांचा शारीरिक आर्थिक विकास घडवून आणणं, तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून देताना त्या संदर्भातलं प्रशिक्षण देणं, एकूणच ग्रामीण भागाच्या विकासासाठी या सगळ्या योजना तयार करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर पुढची जी योजना आहे ग्रामीण योजनाच आहे ती जवाहर ग्राम समृद्धी योजना. 1999 मध्ये ही जवाहर ग्राम समृद्धी योजना सुरू केलेली आहे. ग्रामीण भागातील बेरोजगार स्त्री पुरुषांना पुरेसा रोजगार उपलब्ध करून देणं हे या योजनेचं उद्दिष्ट. 2001 मध्ये या योजनेचे संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेमध्ये विलीनीकरण करण्यात आलेले, म्हणजे त्या दोन योजना एकत्र करून त्या अंतर्गत ग्रामीण भागाचा विकास करण्याचं ध्येय किंवा उद्दिष्ट ठेवण्यात आलेले. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेमध्ये या जवाहर ग्राम समृद्धी योजनेचं समायोजन किंवा विलीनीकरण झाल्यानंतर ही संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना काय आहे की जी 2001 मध्ये सुरू केलेली आहे. रोजगार आश्वासन योजना आणि जवाहर ग्राम समृद्धी योजना या दोन योजना एकत्र केलेल्या आहेत आणि त्यातून ही संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना 2001 मध्ये सुरू केलेली आहे. मग या योजनेची उद्दिष्ट कोणती आहे? तर ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, कामाच्या बदल्यात धान्य देणे. 2004 मध्ये साधारणपणे 150 जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवली गेली. दुष्काळापासून संरक्षणासाठी जलसंवर्धन आणि शेत जमिनीच्या विकासावर या योजनेअंतर्गत भर दिला गेलेला आहे. म्हणजे शेतीला पुरेसा पाणी पुरवठा, पिकांना वेळेवर पाणी मिळावं यासाठी जलसंवर्धन आणि शेतजमिनीचा विकास यावर या योजनेअंतर्गत भर दिला गेलेला आहे. 2006 मध्ये ही योजना राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली. म्हणजे 1999 मध्ये सुरू झालेली जवाहर ग्राम समृद्धी योजना तिचं 2001 मध्ये संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेत विलीनीकरण करण्यात आलं आणि त्यानंतर 2004 मध्ये 150 जिल्ह्यामध्ये ही योजना राबवली गेलेली आहे आणि त्यानंतर 2006 मध्ये ही योजना ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजे राष्ट्र पातळीवरील देश पातळीवरील राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेत समाविष्ट करण्यात आलेली आहे. मग राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना याचे उद्देश कोणते? आता ग्रामीण भागातील आर्थिक विषमता दूर करणं किंवा ग्रामीण भागामध्ये जे काही दारिद्र्य निर्मूलन करणं किंवा उपासमार, बेरोजगारी यांचं निर्मूलन करणं, जे ग्रामीण भागातील समस्या निर्मूलनासाठी प्रयत्न करणं हा उद्देश या राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा आहे. त्यानंतर ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला किमान 100 दिवस काम करण्याची हमी देणे की जेणेकरून कुणाची उपासमार होणार नाही आणि प्रत्येकाला रोजगार उपलब्ध होईल. हाही एक दुसरा उद्देश या योजनेचा आहे. 2008 सालापर्यंत भारतातील जवळपास 350 जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरू झालेली आहे आणि त्या अंतर्गत ग्रामीण भागाचा विकास
करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यानंतर पुढची जी योजना आहेत कृषी व पशुधन. आता कृषी क्षेत्रात भारताने केलेल्या प्रगतीचा आढावा आपण घेणार आहोत, कारण याच्यावरती सविस्तर उत्तर लिहा 5 गुणांना प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि म्हणून देश बदलत आहे, देश बदलत आहे, ते देश बदलण्याचे निकष आपण बघितलेत की देश कसा बदलत आहे. ग्रामीण भागात बदल होतोय, ग्रामीण भागातील रस्ते बदलत आहे, वाहतूक व्यवस्थेत बदल झालेला आहे, शहरांच्या व्यवस्थापनेत बदल झालेला आहे, संपर्क यंत्रणांमध्ये सुधारणा झालेल्या आहेत, संरक्षणाच्या आधुनिकीकरणाला प्राधान्य दिलं गेलेलं आहे, नागरिकांना त्यांच्या अधिकारांचा वापर करता येऊ लागलेला आहे. आणि म्हणून कृषी आणि पशुधन या संदर्भात कृषी क्षेत्रात देखील भारताने झपाट्याने प्रगती केलेली, त्याच प्रगतीचा आढावा आपण आता घेणार आहोत की भारत बदलतो आहे आणि म्हणून बदलत्या भारताबरोबरच कृषी क्षेत्र देखील बदलत आहे. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारताने कृषी विकासाच्या वेगवेगळ्या योजना आखून या क्षेत्रामध्ये प्रगती करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील एकूण लोकसंख्येपैकी जवळपास 54% आसपासची लोकसंख्या ही कृषी आणि कृषी संबंधित क्षेत्राशी निगडीत आहे. इथे वस्तुनिष्ठ स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील एकूण लोकसंख्येपैकी 54% आसपासची लोकसंख्या कृषी आणि कृषी संबंधित क्षेत्राशी निगडीत आहे. बदलत्या भारताबरोबर कृषी क्षेत्रही बदलत आहे. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारताने कृषी विकासाच्या वेगवेगळ्या योजना आखलेल्या आहे आणि या क्षेत्रात प्रगती करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग कृषी क्षेत्राशी निगडीत कोणकोणत्या योजना स्वातंत्र्यानंतर भारताने आखलेल्या आहेत त्या योजना आपण आता बघूया. की पहिली योजना होती किंवा आहे मृदा स्वास्थ्य कार्ड योजना. ह्या मृदा स्वास्थ्य कार्ड योजनेची उद्दिष्ट आपण बघणार आहोत की जमिनीची सुपीकता वाढवणे, शेती उत्पादनात वाढ करणे, ही 2 उद्दिष्ट ह्या मृदा स्वास्थ्य कार्ड योजनेची आहेत. त्यानंतर पुढची जी योजना आहे ती प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, जे शेतीसाठी पाण्याची उपलब्धता करून देणं हे उद्दिष्ट, आणि त्यानंतर सिंचनासाठी अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देणं की जेणेकरून पिकांना योग्य पाणी पुरवठा होईल. म्हणजे याच्यामध्ये आपण ठिबक सिंचन आलेलं आहे फक्त बघा. ठिबक सिंचन पूर्वी फक्त झाडांना होतं, जसे की द्राक्ष बाग असतील, द्राक्षाच्या बागांना. आता जवळपास बऱ्याच अशा पिकांना ही सिंचन योजना आलेली आहे. आणि म्हणून कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त पीक घेणं हा या मागचा उद्देश आहे. आणि म्हणून या कृषी विकास योजना किंवा कृषी सिंचन योजना शासनाने आणलेल्या आहेत. कृषी विकास योजनेची उद्दिष्ट आपल्याला बघता येतील की सेंद्रिय शेती विकसित करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, ही तिसरी योजना आहे. त्यानंतर प्रधानमंत्री पीक विमा योजना. आता ह्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक संकटे, कीटकनाशके किंवा आजारपण, प्रतिकूल हवामान, म्हणजे कुठल्याही नैसर्गिक कारणामुळे असेल जर पीक नष्ट झालं तर शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याची सोय या योजनेअंतर्गत झालेली. थोडक्यात शेतकऱ्यांचं कल्याण साधणे हा या योजनेचा उद्देश आहे. पशुपालन, डेअरी, मत्स्य विभाग, कृषी संशोधन, शिक्षण यावर या योजनेअंतर्गत भर दिला जातोय. कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याणाचा त्रिसूत्री कार्यक्रम या योजनेअंतर्गत राबवला जातोय. म्हणजे कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण या असा त्रिसूत्री कार्यक्रम राबवला जातोय. त्यानंतरचा जो
जी योजना आहेत किंवा जो मुद्दा आहे भारतीय कृषी संशोधन परिषद. आता स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये म्हणजे साधारणपणे 16 जुलै 1929 रोजी स्थापन झालेल्या या परिषदेमार्फत कृषी विज्ञान संशोधन केंद्रांना प्रोत्साहन दिलं जाते. म्हणजे ब्रिटिश राजवटीत स्थापन झालेली ही परिषद आहे आणि त्या परिषदेअंतर्गत कृषी विज्ञान संशोधन केंद्रांना प्रोत्साहन दिलं जाते. शेतीविषयक प्रदर्शनं भरवून शेतीतील नवनवीन प्रयोग, नवे तंत्रज्ञान, नवनवीन संशोधित बियाणे किंवा पशुधन याविषयीची माहिती शेतकऱ्यांना दिली जाते आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विकास किंवा शेतीचा विकास, कृषी क्षेत्राचा विकास साधण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यानंतर 2007चे राष्ट्रीय धोरण. आता भारत सरकारने 2007 साली शेतकऱ्यांच्या विकासासाठीचे राष्ट्रीय धोरण आखले होते. या धोरणानुसार शेती आणि पशुधन आणि त्या संबंधीचे जे उद्योग असतील ते उद्योग यांच्या विकासाला प्राधान्य देण्यात आलेले ह्या 2007च्या राष्ट्रीय धोरणानुसार. मग पशुधन विकासाबाबत शासनाने केलेल्या कामांचा आढावा आपण आता घेणार आहोत. सविस्तर उत्तर लिहा 5 गुण की पशुधन विकासाबाबत शासनाने कोणकोणती कामं केलेली आहे. तर भारतामध्ये पशूंची गणना सर्वप्रथम 1919 ते 20 या काळात झालेली. म्हणजे तोपर्यंत फक्त जनगणना माणसांची गणना होत होते. पशूंची गणना सर्वप्रथम 1919-20 ला झालेली आहे. शेती कामासाठी पशुधनाची आवश्यकता आणि जोडधंदा म्हणून पशुधनाची शेतकऱ्यांना गरज असते हे लक्षात घेऊन शासनाने पशुधन विकासाकडे सुरुवातीपासूनच लक्ष दिलं. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या माध्यमातून भरवल्या जाणाऱ्या प्रदर्शनातून पशुसंबंधातील नवे संशोधन, पशूंचे रोग, पशुखाद्य या संबंधीची माहिती शेतकऱ्यांना दिली जाते. म्हणजे देशी गोवंश वृद्धीला प्राधान्य दिलं जाते. त्यामध्ये देशी गायी असतील, देशी पशु असतील, प्राणी असतील, त्यांच्या वृद्धीला वाढीला प्राधान्य दिलं जाते. पाळीव प्राण्यांसंदर्भात अखिल भारतीय पातळीवर संशोधन करण्यात आले. आदिवासी पाड्यांमध्ये राहणाऱ्या लोकांचं दैनंदिन जीवन सुधारण्यासाठी शेळी संगोपनावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. कुक्कुटपालनावर विशेष लक्ष देऊन कुक्कुटपालन केंद्र वाढवण्यासाठी देखील या योजनेअंतर्गत प्रयत्न केले जातात. म्हणजे अशा विविध प्रयत्नांमधून भारत पशुपालन, दूध उत्पादन, डेअरी विकास, मत्स्यपालन, पशुधन उत्पादन, अंडी, लोकर उत्पादन, मांस उत्पादन या क्षेत्रामध्ये प्रगती करत आहे. म्हणजे राष्ट्रीय पशुधन मिशनच्या माध्यमातून पशुधन संदर्भात भारताने 2014-15 पासून जोरदार प्रगती केलेली. यामध्ये चारा उपलब्ध करून देणं, कर्ज उपलब्ध करून देणं किंवा पशुपालन संघटन करणं किंवा त्यांच्या अडीअडचणी समजून घेणं यावर भर दिलेला आहे. मत्स्यपालन असेल, मत्स्य शेती असेल, गांडूळ शेती असेल यासारखी क्षेत्र देखील या योजनेअंतर्गत विकसित केली गेली. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पशुधन विकासाबाबत शासन सर्वांगाने प्रयत्न करत आहे. त्यानंतर पुढची जी योजना आहेत प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ग्रामीण भागाच्या विकासामध्ये रस्त्यांचं महत्त्व लक्षात घेऊन 2000 मध्ये केंद्र सरकारने ही प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सुरू केलेली आहे. मालाच्या वाहतुकीसाठी, मालाची ने-आण करण्यासाठी किंवा ग्रामीण भागातील लोकांच्या विकासासाठी ही योजना हाती घेण्यात आलेली आहे, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. सुरुवातीला 1000 पर्यंत लोकसंख्या असणारी गावं फक्त या योजनेमध्ये समाविष्ट केली गेलेली होती. म्हणजे ज्या गावांची लोकसंख्या 1000 असेल किंवा त्यापेक्षा जास्त असेल अशीच गावं पक्क्या रस्त्याने जोडण्याचं काम सुरू झालं होतं.
मात्र 2001 मध्ये ही योजना प्रधानमंत्री ग्रामोदय योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आली आणि मग त्या अंतर्गत 2005 पर्यंत 75,000 किलोमीटर लांबीचे रस्ते या योजनेअंतर्गत तयार करण्यात आले. म्हणजे देशाच्या आर्थिक प्रगतीचा लाभ ग्रामीण भागातील लोकांना खास करून होतो आहे आणि त्यामुळे त्यांचं जीवन बदलून जात आहे. आणि हाच उद्देश त्यामागे होता की देशाच्या आर्थिक प्रगतीचा लाभ ग्रामीण भागातील लोकांना व्हावा आणि त्यांचं जीवन बदलून जावं. आरोग्य, शिक्षण, पिण्याचं पाणी, घरे, रस्ते आणि वीज यासारख्या सुविधांचा विकास करण्यासाठी देखील ही योजना अंमलात आणली गेलेली. म्हणजे ह्या एकूण ग्रामीण विकासाच्या योजना भारत सरकारने आणून ग्रामीण भागाचा विकास घडवून आणण्याचा प्रयत्न कशा प्रकारे केला गेला किंवा केला जात आहे हे आपण या तासिकेला बघितले. नंतरच्या तासिकेला आपण नागरी विकासाच्या योजनांविषयीचा आढावा घेणार आहोत. धन्यवाद.